न- अमरावती जिल्ह्यामध्ये 10 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका या ठिकाणी संपन्न झालेल्या आहे। मी सध्या अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील नगर परिषदच्या मतमोजणी केंद्रावर आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर याच ठिकाणी स्ट्रॉंग रूम या ठिकाणी ठेवलेले आहे आणि उद्या सकाळी 10 वाजल्यापासून जर पाहिलं तर उद्यापासून 10 वाजल्यापासून मतमोजणीला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे। आपण जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे असतील, अंजनगाव सुर्जी असतील, अतिशय 2 प्रतिष्ठेची या ठिकाणी निवडणूक झालेली आहे। नका धामणगाव रेल्वेमध्ये जर बघितलं गेलं तर धामणगाव रेल्वेमध्ये भाजपा आमदार प्रताप अडसळ यांच्या भगिनी अर्चना रोठे या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी रिंगणात होते, त्यामुळे त्यांची प्रतिष्ठेची या ठिकाणी लढाई या ठिकाणी एकूणच या ठिकाणी असणार आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर या ठिकाणी अंजनगाव सुर्जी नगर परिषदसाठी ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे हे देखील या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी गजानन लवटे यांचा मुलगा म्हणजे यश लवटे ह्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात होता, त्यामुळे गजानन लवटेची देखील या ठिकाणी प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे। सध्या जर पाहिलं तर सध्या ही चांदूर रेल्वे नगर परिषदमध्ये निवडणूक झालेली आणि याच ठिकाणी जर पाहिलं त्याच ठिकाणी स्ट्रॉंग रूम ठेवलेला आहे। पोलीस देखील या ठिकाणी सज्ज झालेले आहे। एकूणच कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवू नये यासाठी 24 तास या ठिकाणी पहारा देऊन या ठिकाणी पोलीस या ठिकाणी आहे। आपण जर पाहिलं तर अचलपूरमध्ये अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठी अचलपूर नगर परिषद आहे आणि अचलपूरमध्ये साधारणतः 20 फेरी या ठिकाणी असणार आहे आणि तसेच जर पाहिलं तर साधारणतः अचलपूर नगर परिषदमध्ये जवळपास 99,000 मतदार आहे। या ठिकाणी 12 टेबलवर या ठिकाणी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। साधारणतः अचलपूरमध्ये 20 फेऱ्या या ठिकाणी एकूणच होणार आहे। सर्वात जर लहान नगर परिषद जर पाहिली आपण तर सर्वात लहान नगर परिषद म्हणजे चिखलदरा नगर परिषद आहे आणि चिखलदरा नगर परिषदमध्ये सुद्धा महत्त्वाचं या ठिकाणी लक्ष लागलेलं आहे, कारण का या ठिकाणी 15 ते 20 वर्ष नगराध्यक्ष असलेले राजेंद्र सोमवंशी यांनी ऐन वेळेवर भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करून त्यांनी नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणी निवडणूक या ठिकाणी लढवली होती। दुसरीकडे जर पाहिलं तर चिखलदरा नगर परिषदमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ अल्लाद कोलोती या ठिकाणी निवडणूक रिंगणात होते, मात्र अविरोध ते अल्लाद कोलोती या ठिकाणी विजय झाले होते। आपण जर पाहिलं तर उद्या सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी झाल्यानंतर नेमकं कोणाच्या पारड्यात विजय होतो हे सुद्धा या ठिकाणी बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण का या निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना असतील, दोन्ही राष्ट्रवादी असतील आणि काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या ठिकाणी 16वर या ठिकाणी निवडणूक लढल्या होत्या। त्यामुळं उद्या मात्र 10 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतमध्ये कोणत्या पक्षाचा नगराध्यक्ष होतो आणि सर्वाधिक बहुमत कोणाला मिळतं हेच या निमित्तानं बघावं लागणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।